संघटना विवेक भाऊ, विदुलता पंडित मॅडम आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आपल्याला जो संविधानाने घटनेने दिलेला अधिकार जो आहे तो हक्क अधिकार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर गेले कित्येक वर्ष, तसं पाहिलं तर माझा या नोकरीमध्ये आलेल्या पहिल्या दिवशीपासून या संघटनेशी संबंध आलेला आहे. विवेक भाऊशी असेल की त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्या असताना अनेक वेळा आम्ही आमच्या सरकारी पद्धतीने जेव्हा वागतो तेव्हा त्यांनी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी त्यांच्या पद्धतीनं त्यांची मागणी करतात आणि निश्चितच थोडासा कधी कधी मैत्रीत्वच होतं, कधी कधी संघर्षाचं पण वातावरण निर्माण होतं. पण निश्चितच गेले 30 वर्ष झाले मी 94ला ह्या उपजिल्हाधिकारी म्हणून जॉईन झालो. त्या दिवसापासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कुठेही असेल, या जिल्ह्यातही असेल, कोकण भवनला असेल, ते सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून या संघटनेशी संबंध आला. आणि निश्चितच मग त्यांचं काम असेल कुठलं, सुरुवातीला जर वेठबिगार असेल आजही करतात, पट्ट्यावरच्या बाल शिक्षण असेल, वेठबिगारांसाठीचं काम असेल. आताच त्यांनी सांगितलं की ते वेठबिगार ज्यांना मुक्त केलं म्हणजे जे 78 वर्षाचे त्यांच्या हस्ते आपण आज या ठिकाणी उद्घाटन केलं. त्याचबरोबर आताच उल्लेख केल्याप्रमाणे वनपट्ट्या असतील किंवा कुठलाही जो या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या वंचित असेल, आदिवासी असेल, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना आणि विवेक भाऊ अतिशय कष्टाने प्रयत्न करतात.